रसिक मित्रांनो, भूमितीतील सर्वात लहान भाग म्हणजे बिंदू. असे अनेक बिंदू एकत्र आले की रेषा निर्माण होते आणि असे शेकडो बिंदू एकत्र येऊन निर्माण होणाऱ्या रेषा फार महत्त्वाच्या ठरतात. संघ स्वयंसेवकांसाठी संघ हे श्रद्धेचं स्थान आहे. इतर काही मतप्रवाह असतात, पण त्या मतप्रवाहांमध्ये कार्यरत किती लोक आहेत हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. कारण अनेकदा जुने जाणते एखादा मुद्दा तावातावानं संघ विरोधात मांडतात, तेव्हा स्वयंसेवक अत्यंत शांतपणे हेच सांगतात की तुमचं म्हणणं बरोबर आहे. याहून चांगलं काम, याहून चांगल्या पद्धतीनं, याहून अधिक जलद गतीनं होणार असेल आणि राष्ट्र प्रथम या हेतूनं याहून मोठी रेषा मांडली जाणार असेल तर आम्हाला ती हवीच आहे. आणि हे सर्वार्थानं योग्य आहे. संघानं मारलेल्या रेषेत काय त्रुटी आहेत हे सांगता येऊ शकतं, पण तशी किंवा त्याहून मोठी रेषा काढायची, तिचा विचार करायचा, संकल्प करायचा, त्या दृष्टीनं आम्ही काय करतोय हे मांडणं हे अवघड काम आहे. संघ दधीची या 101 ज्येष्ठ प्रचारकांच्या रांगोळी प्रदर्शनाच्या स्मृती आजही जागृत आहेत. संघ दधीची अत्यंत सार्थ नाव. 101 निवडक संघ प्रचारकांना रांगोळीच्या माध्यमातून सचेत करणारं हे रांगोळी प्रदर्शन अविस्मरणीय ठरलेलं आहे. आश्लेषा भागवत या माझ्या हरहुन्नरी मैत्रिणीनं या प्रदर्शनातील रांगोळ्यांची केलेली नीटस मांडणी, श्री चंदूजी मांजरे यांनी रचलेल्या गीताच्या पार्श्वभूमीवर मिलिंद रहाटगावकर मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनेलवरून प्रसारित होत आहे. आपल्या प्रतिक्रियांची मला प्रतीक्षा आहे. आवश्यक आहे तिथे आणि शक्य आहे तिथे जी अपेक्षित रेषा आहे ती राष्ट्रप्रथम या भावनेनं काढायची. ती रेषा कधी सरळ होईल, कधी वाकडी, तर कधी टँजंटसारखी जाईल, कधी छेदेल, दुभागेल, तर कधी समांतर जाईल, पण रेषा काढणं महत्त्वाचं आहे. अशी रेषा आपल्या सर्वांच्या हातून निर्माण हो हीच नियतीचरणी प्रार्थना करतो आणि शिरीष घारे यांनी गायलेलं, चंदूजी मांजरे यांनी रचलेलं एक सुमधुर गीत आपणापुढे सादर करतो. आपणासमोर सादर केलेला हा मजकूर मी शंतनू शरद पांढरकर या माझ्या फेसबुक मित्राकडनं साभार स्वीकारलेला आहे. धन्यवाद. मातेच्या कणकण देह समर्पित असे.
तंत्र शिवबाचे